स्वामी समर्थ मंडळी, स्वागताचं माझ्या न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. मंडळीनं आज रूममधली सगळी कामं आटपले आणि निघालं आहे मी या मार्केटमध्ये कारण दर गुरुवारी ना मी स्वामी माऊलींच्या मंदिरात जाते आणि मंदिरात गेल्या गेल्या ना ह्या माऊलींना मका प्रसाद दिल्या. तर स्वामी माऊलींचं दर्शन पण घेऊन असलेलं आहे. उन्हातनं गेले, मला 2 मिनटं उभे राहिले आणि नंतर माऊलींचं दर्शन घेतलं. आणि आज मंदिरमध्ये जरा शांतताच होती, जास्त गर्दी पण नव्हती. आणि बाहेर एक आजी उन्हात एवढ्या बसलेली की पायरीवर बसलेली, पैसे मागत होती सोडा. पण आतमध्ये बसली असती तर झाला होता, कारण ऊन पण एवढा लागता. आणि नंतर मी दर्शन वगैरे झाला तसा भाजी मार्केटमध्ये येऊ गेले, कारण मला गाजर बीट वगैरे घ्यायचे होते. मग आजीकडे गेले आणि गाजर वगैरे बीट घेतले, कारण मग आजी लोक असतात ना त्यांच्याकडे घेऊ काय आवडतं असा. मग ता वगैरे घेऊन झाला आणि नंतर मग जरा चणा डाळ वगैरे हवी होती. चणा डाळ वगैरे गूळ वगैरे घेतलं आहे आणि मंडळीनं निघाले, रूमची वाट धरले. आणि ऊन एवढा होता, स्कार्फ बांधल्याशिवाय मार्केटमध्ये आताचं जावकच नको. आणि रूमवर इले तर आमचे फॅन जोडीत होते, कारण सकाळी घरा गेलेले फॅन आणूच्यासाठी, त्याच फॅन जोडून बघत होते. पण मंडळीनं जोडून बघलो तर फॅन तर म्हणजे जळलेला. आणि रात्री 2 दिवस आमचा फॅन नसल्यामुळे आम्ही हॉटेलचा 1 दिवस फॅन वापरला. आणि असं ह्यो जुगाड करून बांधलेलो आहोंनी फॅन. आणि म्हटलं आता मराने फॅन, म्हटलं जरा चायचं घोट घेऊया, म्हटलं फॅना काय चालू जाऊची नाही. बघले तर या दुधात ना मुंगे जाऊन असे रिगले. म्हटलं दूध कसं टाकूचंही नाही. मग चाय बनवलं आहे आणि दूध गाळून असा घेतले. आणि सकाळी अहोने आमच्या ना पुरणपोळी घराकडनं घेऊन येलेले. मग चाय आणि पुरणपोळी खाल्ले आणि नंतर निघालं आहे मच्छर अगरबत्ती आणूच्यासाठी दुकानावर. तर रात्रभर काही झोप येऊची नाही, मच्छर चावान. तर आज नशीब इतक्या बरा होता की आईंना रात्री 11:30 वाजता आमका फॅन दिलेलो. तर मंडळी असं होतं मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि सतत सबस्क्राईब करू विसरा नको.